आम्ही कैलासवासी यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे विद्यार्थी. आमच्या टीमचे नाव आहे विक्रम साराभाई टीम. नमस्कार, मी बडे मानव. मी शिंदे साधना. आणि मी डाके साधना. आमच्या टीमचा एक मेंबर काही कारणामुळे डाके समर्थ काही कारणामुळे आज अनुपस्थित आहे. विकसित भारत बिल्डाथॉन अंतर्गत आम्ही समृद्ध भारत ही थीम निवडलेली आहे. लाईफस्टाईल फॉर इन्व्हायरमेंट ही आमच्या प्रोजेक्टची आयडिया कॅटेगरी आहे. आमच्या प्रोजेक्टचे शीर्षक आहे मेकिंग अ व्हेकल रनिंग ऑन बोथ सोलार एनर्जी अँड CNG गॅस. जी गाडी फक्त आणि फक्त सोलार आणि CNG वर चालेल. आहे आम्ही सोलार पॅनल वर आणि CNG गॅसवर चालणारी गाडी. इथे सोलार पॅनलचं कनेक्शन इथे बॅटरीला दिलेलं आहे. बॅटरीचं कनेक्शन 4 व्होल्टच्या मोटरला दिलेलं आहे आणि मोटरचं कनेक्शन इथे स्विचला दिलेलं आहे. जसं स्विच आपण चालू करू तसं पुढील 2 चाके फिरायला लागतील आणि इथे आपली बॅटरी लो झाली की इथे एक स्विच चालू करतात. CNG वर पण गाडी चालेल. आता तुम्हाला सोलार पॅनलवर गाडी कशी चालेल ती करून दाखवतो. की आता गाडी चे टायर फिरायला लागले आणि गाडीची लाईटही लागली. इथे गाडी चालू लागली आहे. सौर ऊर्जा ही एक नवीकरणीय ऊर्जा आहे. ती सूर्यापासून मिळते आणि ती मानवासाठी अतिशय लाभदायी आणि चांगली ठरलेली आहे. त्याचबरोबर यामुळे हवेचे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होत आहे, ज्यामुळे हेल्थ प्रॉब्लेम्स निर्माण होत आहे. म्हणूनच प्रगती तर झाली पण ती पर्यावरणाला हानिकारक ठरत आहे. म्हणूनच गरज आहे ती सस्टेनेबल डेव्हलपमेंटची, शाश्वत विकासाची, अशी प्रगती जी इको फ्रेंडली असेल. तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे आताच्या काळात गाड्यांचा किती वापर मोठ्या प्रमाणात होत आहे आणि गाड्याचं इंधन म्हणून पेट्रोल आणि डिझेलचा वापर केला जातो. आणि खनिजे, पेट्रोल आणि डिझेल हे खनिजे खूप कमी, खनिजांचे साठे खूप कमी राहिले आहेत आणि त्यामुळे पुढील पिढीला ते पुरेसे नाहीत. निसर्ग आपली गरज भागवतो पण हाव नाही. CNG गॅस हा हवेपेक्षा हलका असल्यामुळे तो वातावरणात गळती झाल्यास वातावरणात लगेच विरघळतो आणि आग लागण्याचा धोका हा कमी असतो. कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड हे अगदी अल्प प्रमाणात उत्सर्जित आहेत. तर मग मित्रांनो, आहे का नाही हा प्रयोग इको फ्रेंडली आणि कॉस्ट इफेक्टिव्ह. धन्यवाद.